नमस्कार. सत्या मीरा जेवायला बसत असतात तेवढ्यात निरूपा, पंकज, देविका तिथे येतात आणि लगेच निरूपा म्हणते, जर हा गुन्हेगार, हा खुनी जर आधी इथे बसणार असेल जेवायला तर आम्ही बसणार नाही. आम्हाला पहिले जेवू दे, मग तुम्ही जेवा. तेव्हा निरूपा खुर्चीत बसते, देविका बसते. आता पंकज बसणार तेवढ्यात सत्या त्याला खालीच पडतो आणि त्या खुर्चीत स्वतः बसतो आणि म्हणतो, बस धूमकेतू, मला जेवायला वाढ. बाप ये रे बाप, तू पण बस. धूमकेतू, चल आपण तिघं जेवायला बसूया. तेव्हा पंकज म्हणतो, ए उठ माझ्या खुर्चीतून, ती माझी खुर्ची आहे आणि मी जेवणार म्हणजे जेवणार, माझ्या खुर्चीतच बसून जेवणार. उठ म्हटलं ना, उठ तिथून, असं म्हणून तो सत्यावर धावून जातो. तेव्हा सत्या त्याचा हात पकडतो आणि जोरात पिरगळतो आणि एका हाताने जेवत असतो. म्हणत असतो, धूमकेतू जेव, तू बिंदास जेव. आता त्याने जोरात पंकजचा हात धरलेला असतो. पंकजला त्रास होत असतो. तो ओरडत असतो, पंकज सोड मला, सोड. पण सत्या काही सोडत नसतो. आता सत्याचं ते बदललेलं रूप बघून मीराला सुद्धा धक्काच बसतो. पण मीरा आणि सुधाकर गायकवाड काहीच बोलत नसतात, कारण पंकजने खूप तोंड चालवलेलं असतं. तो सत्याला खूप काही बोललेला असतो, म्हणून दोघंही काही बोलत नाही. निरूपा म्हणते, ए सोड त्याला, सोड पटकन. देविका म्हणते, ए सत्या सोड ना त्याला. तेव्हा आता पंकजला खूपच त्रास होत असतो. तो रडायला येतो आणि म्हणतो, अरे सोड मला, सोड. सत्या म्हणतो, नाही सोडणार, काय करणार आहेस. आणि सत्या अजूनच त्याचा हात पिरगळत असतो आणि थोड्या वेळाने त्याचा हात सोडून देतो. आता पंकज घाबरून पळून जातो आणि देविका आणि निरूपासुद्धा त्यांच्या मागे पळून जातात. मीरा सत्याकडे बघतच राहते. दुसऱ्या दिवशी सुजित कुमार येतो आणि म्हणतो सत्याला, ए माझे पैसे दे चल. सत्या म्हणतो, कसले पैसे. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, या घराचा हप्ता. तेव्हा सत्या म्हणतो, किती रुपये देणार आहोत रे एकूण आम्ही. तो म्हणतो, 17 लाख रुपये आणि व्याज. तो म्हणतो, कुणी घेतलं होतं तुझ्याकडून हे कर्ज, कुणी काढलं होतं. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, निरूपाने. मग सत्या म्हणतो, मग आता हे कर्ज निरूपाच फेडणार. निरूपा चल त्याला हप्ता दे. तर निरूपा म्हणते, मी कुठनं देणार. सत्या म्हणतो, हे एवढे घातलेस ना कानातले, ते दे कानातले, काढ कानातले. निरूपा आपल्या कानांवर हात ठेवते आणि म्हणते, नाही नाही, मी नाही देणार कानातले. तेव्हा सत्या म्हणतो, दे म्हटलं ना, काढ पटकन. आणि आता तो तिच्या कानातले काढतो आणि सुजित कुमारला देतो आणि म्हणतो, हा घे, हा तुझा पहिला हप्ता. इथून पुढे आता निरूपा सगळे हप्ता भरणार, कारण आता हा सत्या ना, तो सत्या राहिलेला नाही आहे आणि सत्याचा या कर्जाशी काहीही संबंध नाही आहे. आता सुजित कुमार निघून जातो. निरूपा रडायला लागते आणि म्हणते, एक एक करून माझे हा सगळं दागिने त्या सुजित कुमारला देणार, मी लंकेची पार्वती होणार, मग माझ्याकडे काय राहणार. बोला ना ओ बोला ना ओ. सुधाकर गायकवाडांना बोलत असते. सुधाकर गायकवाड म्हणतात, बरोबर आहे, अगं तू कर्ज घेतलंस तुझ्या देविका आणि पंकजसाठी. ते कर्ज सत्यजित आणि मीराने का फेडायचं. तुम्ही तिघांनीच फेडलं पाहिजे ना. तरीसुद्धा 1-2 हप्ते सत्यजित आणि मीराने भरले आहेत, मग आता का ते भरतील. तुमचं कर्ज तुम्हीच फेडा, बरोबर आहे. मग तुझ्याकडे पैसा नाही तर दे तुझे दागिने, हो लंकेची पार्वती. आता मात्र निरूपाला मोठा धक्काच बसतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.